की ते म्हणजे गुरु हे एक तत्व आहे. गुरु हे स्त्री नाही, गुरु हा पुरुष नाही, आणि तो सगळीकडे आहे. फक्त ते बघण्याची योग्यता, गुरु तत्व समजून घेण्याची पात्रता माझ्यात आली पाहिजे. गुरु अखंड आपल्या हृदयात आहे, तो अखंड आपल्यात आहे. आणि देह नष्ट झाला गुरुचा तरीही तो गुरु असतो आणि तो त्याचं काम करतो. तो आपल्याला गाईडलाईन्स देतो जिथं जिथं आपण. म्हणजे त्यांनी माझी बरं घेताना मला एक प्रश्न विचारला की गुरु आपल्या आयुष्यातल्या एका वस्तूसारखा असतो, ती वस्तू कुठली ओळख? मला पटकन नाही ओळखता आलं. म्हणलं अरे त्या वस्तूचा आणि तुझा रोज संपर्क येतो, मला तरी पटकन कळलं नाही. मग ते हसले, मला म्हणलं थोडंसं आणखी उदाहरण देतो. भगवद्गीतेसारखं पुस्तक घडणं, देशपांडे काका, श्रीधर स्वामी, हे सगळे आयुष्यात येणं आणि माझ्या आयुष्याचा हा असा प्रवास रंगवणं आणि हे रंगवणारे पण पडद्याच्या आड असणारे, ते म्हणजे नमस्कार, माझं नाव पूनम तवकर आहे आणि आमच्या पुस्तक सिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. आमच्या पॉडकास्टच्या पहिल्या भागात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही गुरु हा विषय निवडला आहे. या विषयासाठी आपल्या आजच्या भागात आम्ही बोलवले आहे लेखक अक्षय कुलकर्णी यांना. नमस्कार अक्षय दादा, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. अक्षय कुलकर्णी यांनी एका इंजिनियरला समजलेली भगवद्गीता हे पुस्तक लिहिले आहे. अक्षय दादा हे व्यावसायिक असून त्यांचे कार रिपेअरिंगचे मोठे वर्कशॉप आहे आणि आज खास या भागामध्ये अक्षय दादा गुरुतत्वावर बोलण्यासाठी म्हणून येथे आले आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून गुरुतत्वावर वेगवेगळ्या गोष्टी. अक्षय दादा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची तुम्ही आम्हा सगळ्यांना उत्तरे द्या. नक्कीच नक्कीच असा प्रयत्न करू. पण त्या विषयावर बोलायला सुरुवात करण्याआधी एकदा आपण गुरुची प्रार्थना करूया. नक्कीच. तर नेहमीचा आपला गुरु ब्रह्मा या श्लोक आपण म्हणूया आणि मग नंतर आपण चर्चेला सुरुवात करूया. चालेल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. आता सुरू करूया, हरकत नाही. आपल्या आजच्या या पहिल्या प्रश्नाला मी सुरुवात करते. अक्षय दादा, मला सांगा, गुरु या शब्दाचा नेमका अर्थ काय? गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यातला गकार जो आहे तो अज्ञानाच्या अंधकाराचं प्रतीक आहे आणि रुकार जो आहे तो त्या तत्वाविषयी दर्शक आहे. की मी त्या तत्वाविषयी सांगतो की जो आपला हा अज्ञानाचा अंधकार दूर करतो, म्हणून ते गुरु. गकार हा अंधकार आणि रुकार हा तो अंधकार दूर करणारा जे तत्व, ते गुरु, असा त्याचा अर्थ, शब्दाची फोड. आणि मग गुरुचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे? गुरुचं आपल्या आयुष्यातलं महत्व असं की साधं आणि सोपं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर जे आत्ताच्या काळात पटकन पटेल ते म्हणजे आपण करिअर निवडतो, आपण कोणाला तरी फॉलो करतो न कळत. बरोबर. त्याला, त्या व्यक्तीला आपण गुरु म्हणत नाही, मानत नाही, पण काहीतरी आपल्याला त्याच्यातलं आवडलेलं असतं. हा, त्यांनी असं असं केलं. म्हणजे जसं मी इंजिनियर झालो तर मी इंजिनिअरिंग कोणाला तरी बघून केलंय, म्हणजे न कळत मी त्याच्याकडनं काहीतरी शिकलोय. आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलं की जो जो म्या ज्याचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं. म्हणजे जर मी त्याच्याकडनं शिकलोय तर याचाच अर्थ तो माझा कळत न कळत कळेना पण गुरु झालाय. आपल्या जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण हे सतत चालू असतं. बरोबर. आणि आपण अखंड कोणाकडनं, म्हणजे प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी आपण शिकत असतो. फक्त आपण, म्हणजे माझे प्रोफेसर होते त्यांनी मला घडवलं, किंवा माझे कंपनीतले सर होते ज्यांनी मला कंपनीत काही स्टँड करण्यासाठी प्रयत्न केला, किंवा अध्यात्मात कोणतरी मला गुरु आलं, आपण त्यांनाच महत्व देतो. पण तसं बघायला गेलं तर आपण सतत काही ना काहीतरी कोणाकडनं काही ना काहीतरी शिकत असतोच. असं काहीच नाही की जे लर्निंग नाहीये. त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरु हा असतोच, फक्त त्याच्याकडे बघण्याची पद्धत आपली, म्हणजे मी असं म्हणेन की थोडी संकुचित आहे. कारण आपण फार लिमिटेड गोष्टींमध्येच गुरु समजतो किंवा गुरु शोधतो, किंवा आपल्याला असं वाटतं की हाच गुरु आहे किंवा हाच गुरु आहे, पण तसं नाहीये. आपण डे वन आईच्या गर्भात असल्यापासून आपण काही ना काहीतरी शिकत असतोच. म्हणजे गुरु आपल्या आयुष्यात असतोच.
फक्त अपेक्षित गुरु जो ज्याला आपण म्हणतो म्हणजे अध्यात्मातली ती गोष्ट थोडी वेगळी आहे, पण हे महत्व गुरुचं आहे. आणि याला सगळ्यात सोपं आणि साधं जर म्हणलं तर समर्थांचा दासबोध घेता येईल. दासबोधामधलं एक उदाहरण घेऊया आपण, त्यांनी सांगितलेलं. समर्थांनी सुरुवातच करताना इतकं सुंदर म्हणलंय की गुरु कसा आहे आणि त्याचं महत्व काय आहे, की आयुष्यात का पाहिजे. तर आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे न कळे नेती ऐसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. समर्थ असं म्हणतात की गुरु हा असा आहे की जिथं त्याचं वर्णन करण्यासाठी श्रुती स्मृती ही जी आपल्याकडे पुराण आहेत त्यातली श्रुती सुद्धा असं म्हणते की मला तो कळतच नाहीये, जितकं जाणून घेते तितकं समजते की हा अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी आहे. त्यामुळे तिने सुद्धा हात जोडले श्रुतीने सुद्धा की गुरुचं महत्व मला हे सांगणं शक्य नाही. आणि ह्याच दासबोधामध्ये समर्थांनी आणखीन एक गोष्ट सांगितली ती अशी की त्यांनी उदाहरण दिले गुरुचं, की गुरुची त्यांनी काही उपमा दिलेत गुरुला. तर त्यात ते असं म्हणतात की गुरुला मी परीस सुद्धा म्हणू शकत नाही. काय म्हणू शकत नाही, तर परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचा स्पर्श दुसऱ्या लोखंडाला केला तर त्या लोखंडाचं सोनं होऊ शकत नाही. पण परिसाचा स्पर्श ज्या लोखंडाला होतो त्या लोखंडाचं सोनं होतं. पण गुरु हा असा आहे की गुरुचा जेव्हा आपल्याला स्पर्श होतो तो गुरु आपल्याला त्याच्यासारखं करतो. म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर गुरु म्हणजे आपण ज्याला परफेक्ट पर्सन किंवा परफेक्ट मॅन असं जर म्हणलं तर तो आपल्याला त्याच्यासारखं बनवतो, म्हणजेच तो आपल्याला परफेक्ट बनवतो. म्हणजे ही ऍक्च्युली ही जसं साखळी तयार होते की कडीत कडी अडकत जाणे आणि तिचा साखळदंड तयार होतो, एका कडीचा साखळदंड नाही होऊ शकत. तसं हे कडीत कडी अडकत जाते. म्हणजे गुरु आपल्याला त्या परफेक्शन पर्यंत नेतो आणि की आपल्याला तो असं बदलवतो की आपणही बदलतो आणि आपल्या सानिध्यात आलेला आणखीन अजून एकही बदलतो. म्हणून तर समर्थांनी सांगितलं की लोखंडाला परिसाचा स्पर्श आला तर लोखंडाचं नक्कीच सोनं होईल, पण तो लोखंड ज्याचं सोनं झालंय ते दुसऱ्या लोखंडाचं सोनं नाही करू शकत. म्हणून गुरु परिसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आता गुरु का करावा किंवा गुरु कधी करावा? गुरु का करावा तर साधं आणि सोपं. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जर बघायला गेलं ह्याच्यामध्ये तर आपण इम्बॉर्न, आपल्यात परफेक्शन पण आहे आणि आपण इम्परफेक्ट पण आहोत. म्हणजे आपल्यात परफेक्शन सुद्धा नाहीये, पण हे कळत नाही बेसिकली. दुसरं, गुरु काय करतो तर गुरु आपल्याला सगळ्यात गुरुचं मला माझ्या आयुष्यात आल्यानंतर जे मला गुरूंनी दाखवलं आणि ते जे त्यातनं कळलं की गुरु काय आहे आणि गुरु का असावा याचं उत्तर असं की मला माझ्या गुरूंनी एक सोपं उदाहरण दिलं होतं. म्हणजे त्यांनी माझी परीक्षा घेताना मला एक प्रश्न विचारला की गुरु आपल्या आयुष्यातल्या एका वस्तूसारखा असतो, ती वस्तू कुठली ओळख. मला पटकन नाही ओळखता आलं. म्हणलं अरे त्या वस्तूचा आणि तुझा रोज संपर्क येतो, मला तरी पटकन कळलं नाही. मग ते हसले, मला म्हणलं अरे आरसा, आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपण स्वतःच अंग बघू शकतो, म्हणजे हात पाय कसं आहे काय, पण स्वतःला पूर्ण बघू शकतो का? नाही. ज्या वेळेला आपण आरशा समोर उभं राहतो त्यावेळेला आपण आपल्याला व्यवस्थित बघू शकतो. म्हणजे अगदी मी जो ड्रेस घातलाय तो ड्रेस बरोबर आहे का, कुठं काही लागलंय का, केस माझे नीट आहेत का नाही, हे सगळं. तर गुरुचं महत्व आणि गुरु आपल्या आयुष्यात असावा का, तर ह्याच गोष्टींसाठी. जसं आरशात आपल्याला आपलं अस्तित्व दिसायला लागतं की आपण कशी आहोत. जसं मी कपड्यांचं उदाहरण दिलं की मी माझं शर्ट पॅन्ट घातलं तर इनपरफेक्ट आहे का नाही, बेल्ट व्यवस्थित आहे का नाही, टाय व्यवस्थित आहे का नाही, असं जर म्हणलं तसंच माझ्या आयुष्यात माझे जे दोष आहेत आणि माझे जे स्ट्रेंथ आहेत, माझे जे विकनेसेस आहेत, हे सगळं समजण्यासाठी आणि ही समजण्याची केपेबिलिटी माझ्यात यावी, हे जर आपल्याला कोण देतं तर तो गुरु देतो. आणि दुसरं एवढंच नाही की इंग्लिशमध्ये एक म्हणे की ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज. ज्यावेळेला आपण एक स्टेप म्हणजे अपग्रेड होत जातो, बरेच वेळेला असं होतं आणि आपण अशी उदाहरणं सुद्धा आजूबाजूला बघतो की एका लेवलला गेल्यानंतर आपण म्हणतो की डोक्यात हवा गेली. काही आपण आयुष्यातल्या कुठल्याही स्टेजला असो, तुमचा म्हणजे तुम्ही अप चाललाय, म्हणजे तुमची प्रगती होते किंवा भले तुमचा डाऊनफॉल असू दे,
पण ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये आपण कसं स्टेबल राहायचं, कसं फोकस्ड राहायचं आणि हा स्वतःवरती कंट्रोल कसा आणायचा, हे आपल्याला परफेक्शन देणारा किंवा हे शिकवणारा आणि त्या अवस्थेत आपल्याला सांभाळणारा एक शक्ती ही लागतीच. म्हणजे मला गुरुची गरज नाही किंवा मला अशा कुठल्याही शक्तीची गरज नाही हे वाटणं हे अहंकाराचं प्रतीक आहे. आणि हा अहंकार जो मोडतो आणि बेसिकली जे विकार आपले मोडतो आणि ते दाखवतो की बघ तू ह्या विकाराच्या आहारी जाऊन तू कसा वागतोयस, तू कसा त्याचा परिणाम तुझ्यावरती होतोय, हे सगळं ज्याच्या थ्रू समजतं, ज्याच्या माध्यमातून समजतं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन्स होत असतात, जे ट्रान्सफॉर्मेशन्स घडत असतात, ह्या सगळ्यात आपल्याला सांभाळणारी एक शक्ती ही आयुष्यात लागतीच. आणि ती गुरु म्हणजेच ती शक्ती, म्हणून तो आयुष्यात महत्वाचा आहे. आता एक अगदी महत्वाचा प्रश्न, खऱ्या गुरुची नेमकी लक्षणं काय? म्हणजे मला जर गुरु करायचे पण समोरचा माणूस हा त्या गुरुसाठी योग्य पात्र आहे, हे कसं ओळखायचं? यासाठी मला माझ्या आयुष्यात आलेल्या एका गुरूंचं उदाहरण देतो. त्यांचं नाव श्रीधर स्वामी, सज्जनगडचे. आणि त्यांना ओळख किंवा त्यांच्याविषयी काय सांगायला, मी समर्थांनी जिथं सांगितलं की मी गुरुची योग्यता काय सांगणार, मी वर्णन करू शकत नाही गुरुचं, असेच ते. तर त्यांनी त्यांच्या चरित्रामधले एक उल्लेख आहे की ज्या वेळेला ते घराबाहेर पडले तर त्यांनी एका कागदावरती काही वचनं लिहिली की आजपासून मी याचं पालन करेन. मी ती वचनं वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यातून मिळेल. श्रीधर स्वामींनी स्वतःला ज्या वेळेला समर्थांना म्हणजे परमेश्वराला अर्पण केलं की इथून पुढे मी जे काही करीन ते समाजासाठी करीन, त्यावेळेला त्यांनी 8 वचनं लिहिली, म्हणजे 8 प्रतिज्ञा त्यांनी स्वतःशी केल्या. त्यातली पहिली, मी आमरण अस्खलित ब्रह्मचर्य पाळेन. दुसरं, द्रव्याला शिवणार नाही, द्रव्याला म्हणजे पैसे शिवणार नाही, न मागताही आग्रहानं जर कोणी दिलं तर त्याचा उपयोग परोपकाराकरताच करेन. तिसरं सगळ्यात महत्वाचं, मठपती होऊन कुठेही राहणार नाही. चौथं, गरीबाला शक्य होण्या इतक्या साध्या आणि सोप्या गरजा ठेवेन. आणखीन महत्वाचं, स्त्री आणि पुरुषांना समदृष्टीने बोध करीन. 6वं, अखिल स्त्री समाज मातेप्रमाणे मानीन, जे आजकाल होत नाही. दुर्दैवाने आत्ताच पुण्यात अवघड प्रसंग घडला. 7वं, देह निर्वाहाच्या गरजा शक्य तितक्या कमी करून होईल तितक्या लोककल्याणाकरता मी तन मन धनाने झटेन. आणि 8वं, होईल तितका प्रयत्न करून धर्माची अवनीती घालवून जग सुखी करेन. दुर्दैवाने असं होत नाही. म्हणजे मी अनुभवलेले माझ्या आयुष्यातले गुरु असे की गुरुचं एक सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे गुरु. मूर्तिमंत पुतळा म्हणजे गुरु. वैराग्य, अस्खलित वैराग्य दिसतं त्यामध्ये. आणखीन एक मी माझ्या आयुष्यात आलेल्या गुरुमध्ये अनुभवलं ते म्हणजे त्यांच्या समोर, म्हणजे जसं श्रीधर स्वामींनी सांगितलं की स्त्री आणि पुरुष दोघांना एक समान बोध करेन, याचा गंभीर अर्थ असा आहे की त्यांना शरीराशी घेणं देणं नाहीये. माझ्या समोर आलेली व्यक्ती ही स्त्री, तो स्त्री देह आहे का तो पुरुष देह आहे याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाहीये. आत्मतत्व ज्याला म्हणतात ना, त्यांचा जो गुरु जे मार्गदर्शन करतो ते इथं की आपल्या आत्मतत्वाशी संबंधित आणि आपल्या आत्मतत्वाला संबोधित करत ते गुरु मार्गदर्शन करतात. तिथं स्त्री पुरुष लहान मोठं हा नसतो. औपचारिकता जी असती किंवा जेव्हा एकत्र आल्यानंतर जी एक देह मर्यादा आणि त्यामुळे आपण जे पाळतो ती औपचारिकता फार थोड्या वेळापुरतीच असते, ह्याच्या पलीकडे नाही. अच्छा दादा, तुम्ही आता जे म्हणालात वैराग्य म्हणून, मग नेमकं वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे आता जे वाटतं की भगवान वस्त्र घालणे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असतात, कपाळाला काही भस्म असतं किंवा गंध वगैरे वगैरे वगैरे, पण तसं वैराग्य नाहीये. तर आता मी माझ्या गुरूंमध्ये जे अनुभवलं, जे मी
गुरूंकडनं शिकलो, मी त्यांना जे जगताना बघितलं, त्यासाठी भगवद्गीतेतला एक श्लोक सांगतो. तो श्लोक असा आहे की ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति या लिप्यते न स पापेन पद्मपत्रम मिवांभसा. याचा इन शॉर्ट अर्थ असा की माझ्या आयुष्यातलं जे काही माझं काम आहे, जे काही माझं कर्म आहे, घरदार संसार, ज्या काही सगळ्या जबाबदाऱ्या, जे काही आहे, जगण्यासाठीच असलेलं कर्तव्य कर्म वगैरे सगळं हे परब्रह्माला अर्पण करूनच मी करेन, हे त्याला स्मरण करूनच मी करेन. म्हणजेच त्याच्यात मी माझं ममत्व बुद्धी किंवा माझा स्वार्थ मी कुठल्याही कर्मात करणार नाही. म्हणजे माझा संसार असेल, मी पुरुष आहे, तर माझ्या जे माझ्या गुरूंकडनं मी शिकलो तेच अगदी तेच सांगतो साध्या सोप्या भाषेत. माझी आई वडिलांची सेवा, मी व्यावसायिक आहे, व्यवसाय करताना सुद्धा माझा तिथं स्वार्थी वृत्ती माझी येता कामा नये. बरोबर. की माझ्याकडे मी फायदा मिळवण्यासाठी मी निश्चित करणं गोष्ट वेगळी, पण तो सुद्धा तत्वाला धरून पाहिजे. त्याच्यात आपण आपल्या स्वार्थासाठी कुठेही वाहून जाता कामा नये. तिथं हाही विचार पाहिजे की मी माझी प्रगती करीन, माझ्यासोबत माझे जे सहकारी मी त्यांनाही वर आणेन. बरोबर. कारण त्यांना वर आणणं, लिडरशिप जर मला दिली आहे तर ही सुद्धा माझा व्यवसाय, ही सुद्धा ती परमेश्वराची सेवा आहे. माझ्यासोबतच्या माझ्या सहकाऱ्यांना मी मोठं करणं ही सुद्धा परमेश्वराचीच सेवा. बरोबर. ह्या दृष्टीने जगणं, ममत्व बुद्धी किंवा थोडक्यात जे काम तुम्ही कराल त्या कामातला तुम्ही स्वार्थ सोडणे, आणि ज्या वेळेला ही स्वार्थी बुद्धी तुम्ही सोडता त्यावेळेला तुम्ही डायरेक्टली वैराग्य होता. अच्छा. त्यासाठी तुम्हाला कुठलेही म्हणजे असे कुठलाही वेगळा पेहराव करायची गरज नाही, जे आजकाल आपण सोशल मीडियावरती बघतो तसं त्याचा काहीही संबंध नाही. आणि ते वैराग्य नाही. मुळात ज्याच्या अंगी वैराग्य असतं ते त्याच्या नजरेत, ते त्याच्या कृतीतनं आणि त्याच्या विचारांमधनं दिसतं. ते त्याला असं बाहेरच्या कुठल्याही बाह्यांगाने म्हणजे कपडे, गळ्यात माळा किंवा काय वगैरे, किंवा मला वैराग्य आहे हे दाखवावं सुद्धा लागत नाही. त्याची गरजही लागत नाही. ते दिसतं, ते दिसतं, दाखवावं लागत नाही. आता अजून एक प्रश्न असा की गुरुचं स्वरूप कसं असावं. म्हणजे आता काही गुरु हे आपल्याला देहरूपी दिसतात, काही गुरु जसं आपण स्वामी समर्थ असो, दत्त गुरु आपण म्हणतो, आता हे निर्गुण रूपातले गुरु झाले. सो नेमकं स्वरूप कसं असेल त्यांचं? गुरु हे बेसिकली एक तत्व आहे, ती एखादी व्यक्ती नाहीये. आता ज्या श्रीधर स्वामींचा मी उल्लेख केला ते श्रीधर स्वामी, माझा जन्म झाला 1990चा. श्रीधर स्वामींनी देह ठेवला 1972 साली. अच्छा. मग ते माझ्या आयुष्यात गुरु म्हणून कसे आले? देह ठेवलाय पण सूक्ष्म रूपाने ते गुरुतत्व आजही अस्तित्वात आहे. आई वडिलांपासून गुरुची माळ आपल्या आयुष्यात जी सुरू होती ती म्हणजे पहिली आई, वडील, आजी आजोबा, मोठा भाऊ बहीण जे कोण असतील ते. कारण जसं मी मगाशी म्हणालो की आपण सतत कोणाकडनं काही ना काहीतरी शिकत असतो, पण आपण त्याला महत्व देत नाही. गोष्टी छोट्या असतात पण आपण त्याला महत्व देत नाही. पण तसं बघायला गेलं तर आपण म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही लहानपणापासून किती गोष्टी कोणाकोणाकडनं काय काय शिकत आलेत, काय काय उचलले कोणाकोणाकडनं, म्हणजेच तो शिकलाय तुम्ही त्याच्याकडनं. नक्कीच तो गुरुच झाला जो शिकवतो. गरजेचं नाही की तो सर्टिफाईड तुमच्या आयुष्यात गुरु म्हणून आला पाहिजे. तर मला आई वडिलांनंतर लाभलेले जे गुरु त्यांचं नाव श्री जीवनदास व्यंकटेश देशपांडे. ते आता नाहीयेत. तर देशपांडे काका त्यांचे गुरु म्हणजे श्रीधर स्वामी. जेव्हा श्रीधर स्वामीचा त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभलेला असे ते देशपांडे काका. आणि देशपांडे काका हे सुद्धा म्हणजे जे मी गुरुस एवढं सांगतोय तर मी त्यांना हे जगताना बघितलंय, मी गुरु अनुभवलेत प्रत्यक्ष की कसे असतात. आणि मला देशपांडे काकांनी आजपर्यंत म्हणजे ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी तोंडाने कधीही बोलून दाखवलं नाही की मी तुझा गुरु आहे. पण ते माझ्या आयुष्यात आले हे गुरु म्हणूनच आले. त्यांनी ते माझ्यावर सोडलं होतं की तुला कळतंय का नाही की मी तुझा गुरु आहे. हे आणखीन एक मोठं लक्षण वैराग्याशी रिलेटेड की त्यांनी स्वतःचं महत्व तसं केलं नाही. त्यांनी मला शिकवण सुद्धा अशी दिली की मी अडकावं ते फक्त स्वामींमध्ये, त्यांच्यात सुद्धा त्यांनी मला अडकू दिलं नाही. म्हणजे स्वतःचं महत्व तिथं त्यांनी पुन्हा कमी केलं की स्वामी श्रेष्ठ आहेत. तर आता देहरूपाने
आई वडील मग देशपांडे काका आले. पण देशपांडे काकांचे गुरु श्रीधर स्वामी माझ्या आयुष्यात एका वळणावरती मला असं मी पूर्वी आम्ही ज्या वाड्यात राहतो तिथं एक पुजारी म्हणून कुटुंब राहायचं. त्यांच्या घरी श्रीधर स्वामींचा फोटो होता. मग एक श्रीधर स्वामीचा एक फेमस फोटो आहे असा आशीर्वादाचे आणि एकदम मिश्किल हसरी मुद्रा असलेला तो खूप फेमस फोटो आहे. लहानपणापासून तो फोटो बघायचा तर ते असं वाटायचं की हे काहीतरी वेगळे आहेत. पण त्यांच्याविषयी मला अट्रॅक्शन वाटायला लागलं ते माझ्या साधारण वयाच्या 24व्या वर्षी वगैरे. पण मलाही ते कळायला लागलं की असं का व्हायला लागलं. मग मला त्यांच्याविषयी जाणून घ्यावं असं वाटलं. त्यांचं पुस्तक कुठे मिळते का, त्यांचं चरित्र. मग मी काकांना नेहमी काकांकडे गेल्यानंतर देशपांडे काका कोथरूड राहायचे त्यांच्याकडे गेल्यानंतर मी त्यांना नेहमी विचारतो काका श्रीधर स्वामीची काहीतरी गोष्ट सांगा ना, तुमचे त्यांच्याविषयीचे काहीतरी अनुभव सांगा ना. एक दिवस मला त्यांच्याविषयी एवढं श्रीधर स्वामींविषयी एवढं अट्रॅक्शन वाटायला लागलं की त्यांनी मला सज्जनगडावरती बोलवून घेतलं. सज्जनगडावरती गेलो, खूप छान अनुभव घेऊन मी तिथून परत आलो. गुरुचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलो. आणि त्यानंतर मी काकांकडे गेलो परत की काका असं का झालं. म्हणलं इतके दिवस म्हटलं मी मला कधी असं इतक्या वर्षात श्रीधर स्वामींविषयी तसं अट्रॅक्शन वाटलं नाही, असं का झालं. त्यावेळेला काका फक्त एकदाच पण पटकन बोलून गेले की अरे असंच होतं, आपल्या गुरूंचे गुरु हे आपले गुरु वाटायला लागतात. आणि मगाशी जर मी कडीत कडी अडकते आणि साखरदंड तयार होतो हे जे बोललो ते त्यावेळेला काका बोलले की गुरु हेच करतो, कडीत कडी अडकत जाते. जे गुरुचं महत्व काय समर्थांनी सांगितलेलं की परीस परीस परीस, मी परीस नाहीये पण हे होतंय. मी तिथं आकर्षित होणं, मी तिथं जाणं, मला ते काही अनुभव येणं, माझ्यात बदल होणं, ही सगळी गुरुकृपा. आणि ह्या सगळ्यामध्ये मी एकच बघीन ते म्हणजे, आणि मला एकच दिसतंय समजतंय की ते म्हणजे गुरु हे एक तत्व आहे. गुरु हे स्त्री नाही, गुरु हा पुरुष नाही. आणि तो सगळीकडे, फक्त ते बघण्याची योग्यता, गुरु तत्व समजून घेण्याची पात्रता माझ्यात आली पाहिजे. त्या दृष्टीने जेव्हा मी प्रयत्न करेन त्यावेळेला मला गुरु हे तत्व सगळीकडे दिसायला लागतं. आणि सगळ्यात पहिलं अखंड आपल्यामध्ये आहे गुरुतत्व, अखंड. दादा तुम्ही आता म्हणालात की गुरुतत्वासाठी आपली योग्य पात्रता पाहिजे. मग ते पात्रता म्हणजे नक्की काय म्हणता येईल. साधं सोपं, स्वतःला समजून घेणं. बर. आपल्यासाठी आपली ओळख, आपलं नाव, आपलं कुळ, मी काय शिक्षण घेतलंय वगैरे वगैरे, पण ह्याच्या पलीकडे आपली काहीतरी ओळख आहे. ज्या वेळेला आपण आपल्या आईच्या गर्भात होतो त्यावेळेला आपल्याला काय ओळख होती, पण आपलं अस्तित्व तर होतं. खरंय. आई वडिलांनी मस्त विचार केला असेल की हा मुलगा झाला तर असं नाव ठेवू, मुलगी झाली तर असं नाव ठेवू, पण तोपर्यंत नाव सुद्धा ठेवलेलं नसतं आपलं, पण आपलं अस्तित्व असतं ना. तर स्वतःला समजून घेणं म्हणजे, यासाठी परत गीतेतला श्लोक आठवतो, तो म्हणजे ईश्वर सर्वभूतानां हृदये शेर्जुन तिष्ठित. मी परमेश्वर परमात्मा सगळ्यांच्या हृदयात अधिष्ठित आहे. परत गीतेचा आणखीन एक श्लोक, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनाः. कृष्णाने सरळ स्पष्ट सांगितलं की माझाच सनातन अंश ह्या पृथ्वीवर जीवात्मा म्हणून जन्म घेतो. तुमचा माझा जन्म झालाय, आपण कोणाचे अंश आहोत. श्रीकृष्णाचेच. म्हणजेच आपण तोच आहोत. खरंय. सगळ्यात मोठी खूण गुरु अखंड आपल्या हृदयात आहे, तो अखंड आपल्यात आहे. जोपर्यंत हे लक्षात येत नाही ना तोपर्यंत ते तत्व कसं आहे, आणि देह नष्ट झाला गुरुचा तरीही तो गुरु असतो आणि तो त्याचं काम करतो. तो आपल्याला गाईडलाईन्स देतो. जिथं जिथं आपण अडकतो तिथं तिथं त्या पॉइंटला आपल्याला गाईडलाईन्स मिळतात. हे कसं होतं हे त्याशिवाय समजत नाही आणि अनुभवात सुद्धा येणार नाही. कुठली कृती करताना आपण ती आधी समजूनच घेतो ना. बरोबर. काही असेल, तुम्ही स्वयंपाक करत असाल, एखादी भाजी करायची तर तिची पूर्ण जरी माहिती नसली तरी किमान तुम्ही काहीतरी माहिती घेता आणि मग करता. नक्कीच. म्हणजेच तुम्ही ज्ञान घेण्याचा प्रयत्न करता. ज्या वेळेला आपल्यामध्ये ती अर्ज डेव्हलप होते आणि त्या दृष्टीने जेव्हा आपण आधी स्वतःला बघायला लागतो त्यावेळेला मग गुरु कळायला लागतो. पण त्यासाठी आधी स्वतःला बघणं हे जास्त गरजेचं आहे. आणि हेच भगवद्गीतेतून मी हेच शिकलो. आणि महाराजांनी हा प्रवास जो करून घेतला पुस्तकाचा, तो सुद्धा तो प्रवास आजही चालू आहे. पुस्तक रूपाने फक्त ते
गीता झाली, पण गीतेचं शिक्षण हे कंटिन्युअस चालू आहे आणि ते माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत चालू राहणार. हे गुरु ह्या तत्वाचं आणखीन एक मोठं लक्ष. त्यामुळे गुरु किती असावे किंवा काय असावं त्याला तसं त्याला खरंच काही बंधन मर्यादा नाही. एक गुरु असू शकतात किंवा अनेकही गुरु असू शकतात. पण आता जर अनेक गुरु असतील असं तुम्ही म्हणू शकता, हम्म. तर मग आपण म्हणजे गुरुची उपासना जी करावी म्हणतात, मग ह्या बाबतीत ते कसं घडू शकेल? गुरुची उपासना म्हणजे सगळ्यात साधारण सोपं. गुरु ज्याप्रमाणे आचरण करतोय तेच आचरण आपण करा. त्यांनी जे आपल्याला शिकवलंय त्याच्यात सुईच्या टोका इतकी सुद्धा कमी जास्त होऊ न देता अगदी तसंच तंतोतंत जगणे, तंतोतंत वागणे, ही खरी गुरुची उपासना आहे. अच्छा, बरोबर. म्हणजे एक उदाहरण देतो. गोंधळेकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब केतकर यांचे उत्तम उदाहरण अशी का की म्हणजे तुमच्या प्रश्नाचं यातनं उत्तरही मिळेल ही उदाहरणं देण्यामागचं कारण. हे अन्न पदार्थ सुद्धा ते खायचे जे गोंधळेकर महाराजांना आवडायचे. त्यांना प्रसंगी विचारलेलं की तुम्ही हा विशिष्ट पदार्थ रोज का खाता, तर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की महाराजांना म्हणजे माझ्या गुरूंना हे आवडतं, मग त्यांना जे आवडतं ते मी करणार. बरोबर आहे. ह्यापेक्षा वेगळी गुरुची सेवा काहीही असू शकत नाही. आणि उपासना म्हणजे काय, जनरली एखादा मंत्र किंवा हे मंत्र दिलाय किंवा हे ठीक आहे, हे कबूल आहे, पण त्यापेक्षा सुद्धा गुरुला आपल्याकडनं अपेक्षित असतं ते म्हणजे आपलं आचरण. बरोबर. मी माझ्या रोजच्या आयुष्यात, माझ्या रोजच्या कामात, माझ्या रोजच्या व्यवहारांमध्ये जे रोज मी करतोय काम, म्हणजे नोकरी, घर, माझे मित्र, माझ्या सोसायटीमध्ये जाताना काही कामं असतील, काही सोशल कामं करणं वगैरे ज्याला म्हणतो आपण, हे सगळं करत असताना माझं मन, माझी बुद्धी ही कुठं स्थिर आहे आणि मी ही कशा प्रकारे वापरतोय. आणि गुरूंनी मला जे शिकवलंय तेच मी माझ्या व्यवहारात, तेच मी माझ्या आचरणात आहे का नाहीये. मग मी कुठेही असो, मी माझ्या फॅमिली सोबत असो, मी माझ्या मित्रांसोबत असो, मी सोसायटीसाठी काही करत असो किंवा मी एकांतात जरी असलो तरीही मी माझ्या गुरुनी सांगितल्याप्रमाणे जगतोय ना, ही गुरुचीच आहे. ह्यापेक्षा वेगळं गुरुला काहीही लागत नाही आणि त्याची वेगळी कुठलीही अपेक्षाही नसते. गुरुदक्षिणा जे आपण म्हणतो, मग ते कसं, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणता माझ्या गुरूंनी माझ्याकडून दक्षिणे स्वरूपात जर घेतलं असेल तर फक्त दोनच गोष्टी. त्या दोन्ही गोष्टींवरती आपण अगोदर चर्चा केली, मी परत हायलाइट करतो. आत्ता जे बोललो ते म्हणजे जे आचरण आहे, आचरण कुठलंही कर्म करत असताना अखंड माझ्या गुरूंना मी सतत नामस्मरण करताना बघितलं. कुठलंही कर्म करत असताना, म्हणजे जीवनदास व्यंकटेश देशपांडे, आता काका, ज्यांना आम्ही काका म्हणायचो, त्यांचा उल्लेख केला, मी त्यांना बघितलेले. म्हणजे मी मर्सिडीज मध्ये काही वर्ष जॉबला होतो. काय व्हायचं, मर्सिडीज मधनं जॉब झाला की मग मी देशपांडे काकांकडे कोथरूडला जायचो. आमच्या गप्पा चालायच्या. मग गीताचं जे काही लिखाण स्वामी माझ्याकडनं करून घ्यायचे, मग त्याचं वाचन चालायचं. काही वेळेला काकांनी माझी परीक्षा घेतली अशी की मी गेलोय पण काकांना मी झोपलेलं बघितलंय, पण ऍक्च्युली काका झोपलेले नसायचे. काकांचं असं बोट चालू असायची, अगदी हळवार हालचाल चालू असायची बोटाची, हे त्यांचं नामस्मरण चालू असायचं. ही सवय मला काकांनी लावली. गुरुदक्षिणे स्वरूपात काकांनी घेतलेली किंवा त्यांना अपेक्षित असलेली माझ्याकडून गुरुदक्षिणा म्हणजे परमेश्वराचं अखंड नाम घे कुठलीही कृती करत असताना. आणि ह्या कृतींचा उल्लेख प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत केलेला आहे. म्हणजे कृष्ण म्हणतो की अश्नन गच्छन श्वपन स्वशन प्रलपन विसृजन गृह्णन. म्हणजे आता ही गोष्ट सांगितली तर विचित्र वाटेल, पण जर तुम्ही समजून घेतलं तर ही देहाची कृती आहे. श्रीकृष्ण काय म्हणतो, डोळ्याचं पापण उघडताना, बंद करताना, श्वास घेताना, श्वास सोडताना, खाताना, झोपताना, बोलताना, ऐकताना, अन्न खाताना जसं म्हणलंय तसंच म्हणलंय की विसर्जन करताना, मल विसर्जन. आपलं शरीरापासून मल हे जे आहे हे एक बाय प्रॉडक्ट आहे, वेस्टेज तयार झालेलं, पण ही शरीराची कृती आहे. पण ह्या कृतीत सुद्धा जर आपल्याला परमेश्वर सांगत असेल की माझं अखंड नाम ठेव,
तर अर्थातच हे अपवित्र नाहीये. श्रीकृष्णाला किंवा सद्गुरूंना आपल्याला हे का सवय लावायची, तर तुझं मन, बुद्धी आणि शरीर ही अखंड तुझ्या मूळ तत्वाशी सदैव फोकस्ड असावी, कॉन्सन्ट्रेट असावी, आणि हे नामस्मरणातून सहज साध्य होतं. मी हे करतोय, तूही हेच कर, ही एक दक्षिणा माझ्याकडनं गुरूंनी घेतली. बरोबर. आणि दुसरं, जसं मी मागाशी म्हणालो की वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरु, आणि खरा गुरु तोच ज्याच्यात तुम्हाला पूर्ण वैराग्य दिसेल. तर ह्याच वृत्तीने तू जग. या 2 दक्षिणांव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात माझ्या गुरुनी माझ्याकडनं कधीही काहीही अपेक्षाही ठेवली नाही त्याची, उलट ते मला देतच गेलेले. आणि आजही मी परत सांगतो, देहरूपाने जरी माझे गुरु नसले तरीही प्रसंगी जेव्हा मला खरंच गरज लागलेली आहे त्या वेळेला मला माझ्या सद्गुरूंकडनं, माझ्या ह्या गुरूंकडनं मार्गदर्शन झालेलं आहे. आणि मगाच्या प्रश्नाला थोडस की गुरु किती असेल किंवा काय, त्याला एक थोडस आणखी उदाहरण देतो. असे आई वडील मिळणं, भगवद्गीतेसारखं पुस्तक घडणं, देशपांडे काका, श्रीधर स्वामी, हे सगळे आयुष्यात येणं, आणि माझ्या आयुष्याचा हा असा प्रवास रंगवणं, आणि हे रंगवणारे पण पडद्याच्या आड असणारे ते म्हणजे माझे गुरु, आई वडील, माझा खरा मित्र ते म्हणजे स्वामी समर्थ. पडद्या आड राहून ते हे सगळं करतायत, ते हे माझ्याकडनं करून घेतायत, मी करत नाहीये. मग हे पुस्तक सुद्धा जे झालंय फक्त आणि फक्त महाराजांची इच्छा आणि त्यांचीच कृपा आहे. कारण ह्या पुस्तकाच्या म्हणजे पुस्तक लिखाणाचा प्रवास साधारण 5.5 वर्ष चालला, पण त्याच्या अशा स्मृती मला नाही येत, आणि मला ते नकोही होतं. कारण काय, कृष्णाविषयी बेसिकली म्हटले कृष्ण वंदे जगद्गुरु, जे त्यांनी सांगितलं त्याच्यावरती भाष्य लिहिणारा मी कोण आहे. पण हे मला माझ्या गुरूंनी, स्वामींनी हे पडद्यामागनं इतकं सांभाळलं की थोडस सांगतो तुम्हाला डिस्क्रिप्शन. ते म्हणजे की भगवद्गीतेकडे मी कसा वळलो. स्वामी आणि गुरुचरित्र ही चर्चा नेहमी आमच्या घरी असायची, आणि ही चर्चा करत असताना माझ्या आयुष्यात एक अतिशय अवघड प्रसंग येणार होता, ज्याची मला काहीच कल्पना नव्हती, पण स्वामींना सगळं माहित होतं. तो म्हणजे माझ्या वडिलांचा मृत्यू. 2012ला माझे वडील गेले, पण नेहमी स्वामी आणि गुरुचरित्र हे 2च विषय नेहमी मी आणि माझे बाबा, अध्यात्म याखेरीज दुसऱ्या विषयांवर 4-5 मिनिटं मॅक्झिमम बोलू असेल, कुठलाही दुसरा विषय असो, पण बाकी चर्चा आमच्या कधीच दुसऱ्या कुठल्या विषयावर चालल्या नाहीत. तर काय आलं, बाबा जायच्या साधारण 1.5 महिना अगोदर पुस्तकात ह्याचा उल्लेख आहे, मी आजारी पडलो होतो, आणि त्या आजारपणात मला ही बुद्धी होणं की मी जुने महाभारताचे प्रसंग बघावे, त्या महाभारताच्या एपिसोड्स मधले सुद्धा भगवद्गीतेचे एपिसोड स्पेसिफिकली बघावे, हे मला बुद्धी होणं. आणि ते बघत असताना माझ्या अंतःकरणातनं स्पष्ट आवाज मी ऐकला की तुझ्या वडिलांचा मृत्यू आहे हे समजून घे. आणि थोड्या वेळासाठी असं मला एक पॉज पण आला की, पण नंतर म्हटलं काय, मन आपलं काही काय मनात येणारा प्रत्येक विचार काही बरोबर नसतो. म्हटलं हे काहीतरी त्या विचाराकडे फोकस करण्यापेक्षा गीतेकडे फोकस करावं, कारण मला ते आवडायला लागलं. लहान असताना आई वडिलांनी पाठांतर करून घेतलं वगैरे, शिकवले थोडे गीता, 12वा अध्याय, 15 अध्याय हे सगळं होतं, पण ते त्या क्षणाला ते मुरायला लागलं होतं. आणि त्या दिवसापासून बाबा जाईपर्यंत आमच्यात फक्त आणि फक्त भगवद्गीतेचा संवाद झाला. म्हणजे नेहमी स्वामी आणि गुरुचरित्र ह्या विषयावर गप्पा, मग अनुभव, मी माझे प्रश्न, बाबांची उत्तर असायची. पण त्या 1.5 महिन्यात, कारण त्यानंतर 1.5 महिन्याच्या कालावधीत नंतर बाबा गेले. श्रीपाद श्रीवल्लभ जयंतीचा दिवस, गणेश चतुर्थी. तर त्या ह्याच्यात मी मर्सिडीज मधनं घरी येणं, आणि त्याला बाबा शाळेमध्ये शिकवायचे, बाबा घरी आले की माझा प्रश्न बाबांचे उत्तर, माझे प्रश्न बाबांची उत्तर. भगवद्गीता न कळत स्वामी बाबांच्याच मुखातून माझ्यात मुरवत होते. म्हणजे येणाऱ्या प्रसंगासाठी स्वामी मला तयार करत होते. बरोबर. मला काहीही कल्पना नव्हती त्या क्षणासाठी. हे सुद्धा कळलं कसं, ही महाराजांचीच कृपा आहे. कारण माझ्या अंतःकरणातून बोलणार कोण, जो अखंड माझ्यात आहे तोच बोलणार. खरं. त्यांनी ही कल्पना देणं, त्यासाठी मला
तयार करणं हम्म. की त्या दुःखातून न डगमगता तुझा फोकस हल्ला नाही पाहिजे. आणि त्यानंतर पुस्तक रूपाने गीता मला देशपांडे काकांकडून मिळाली, ते सुद्धा आमच्या मठात. बरं. आणि मग ते जसं रोज गुरुचरित्राचं एक पान वाचायचा हा नियम बाबांकडनं आईंकडनं मी शिकलो माझ्या बघत. तसा एक नियम जडला की 2 श्लोक भगवद्गीतेचे रोज वाचायचे आणि मगच दिवसाची सुरुवात करायची. गुरुचरित्राचं एक पान आणि भगवद्गीतेचे 2 श्लोक हे वाचायचं आणि मग बाकीच्या दिवसाची सुरुवात. मग हे करत 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 स्वामीच्याच तोंडून मला हे आदेश मिळाला की हे लिही. ते कसं घडलं त्याचाही उल्लेख आहे. तर मॉरल ऑफ द स्टोरी की गुरु पडद्यामागं राहून किती गोष्टी करत असतो. माझ्या आयुष्यात किती गोष्टी कशा घडल्या आतापर्यंत आणि ज्या मलाही ज्यांनी मलाही कलाटणी दिली, माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं. तुमच्या आतापर्यंतच्या ज्या प्रश्न तुम्ही विचारलेत तर त्याच्यातले आणि त्या प्रश्नांची उत्तर आणि हे सांगितलेले प्रसंग हे किती तंतोतंत जुळतात. बरोबर. आणि हे गुरुशिवाय होत नाही. खरंय. खूप छान दादा. आता मला तुम्ही म्हणजे मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की गुरु पौर्णिमा नेमकी कशी साजरी करावी. म्हणजे आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेमध्ये आम्ही शिक्षकांना फूल देणं किंवा थोडीशी वर्गात वर्गणी काढून एक छोटीशी भेट म्हणून आम्ही गुरुपौर्णिमेला आमच्या सरांना किंवा ज्या कोणी वर्ग शिक्षिका असतील त्यांना आम्ही द्यायचो. पण शाळा जशी संपली तसं हे गुरुपौर्णिमेचं महत्व पण कुठेतरी संपलं असं म्हणू शकतो. संपलं म्हणण्यापेक्षा गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते हेच कुठेतरी म्हणजे त्याच माहित नाहीये. झालंय काय, जसं मी मगाशी म्हणालो की गुरु हे तत्व आहे हे आपल्याला कळलेलं नाहीये. आपण गुरुला व्यक्तिसापेक्ष ठेवलेले. बरोबर. एक्झॅक्टली. किंवा म्हणजे माझे शाळेतले सर खरंय, बाई, आई वडील किंवा जसं मगाशी म्हणालो की आपल्याला करिअर मध्ये पण कोणतरी गाईड मिळतो, आपण त्याला गुरु मानतो. आपण होतं काय, आपण त्या इमेज मध्येच अडकून बसतो पण त्याच्या मागचं तत्व कळत नाही. अगेन मी जसं पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी जसं सांगितलं की लहानपणापासून जर नीट स्वतःचं अवलोकन केलं तर आपण खूप गोष्टी शिकलेलो आहे. बरोबर. बेसिकली ते तत्व आपल्या सगळीकडे आणि ते तत्व मुळात आपल्या आतमध्ये पहिलंय. गीतेतले जे मी श्लोक सांगितले की आपण कृष्णाचा अंश आहोत, मागाशी श्लोक सांगितला. गुरुपौर्णिमा खरी साजरा करायची तर त्या आपल्या गुरुचं स्मरण करून, गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणतात, पण आपण आज गुरु ह्या विषयावरती बोलतोय. मी कसं करतो, सिंपल मठात पूजा करणं वगैरे हा नित्यनेम आहेच आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या वेळेला किमान मी प्रयत्न हा करतो की तो दिवस तरी ऍटलिस्ट मॅक्झिमम मी माझ्या गुरूंच्याच स्मरणात राहील. नामस्मरणाची प्रत्येक काम करत असताना सवय त्यांनी मला लावली आहे, ती चालू असते. पण तरीही काही वेळेला असं होतं की कसं असतं, आपल्याला अनेक टेन्शन असतात, काही वेळेला घरची टेन्शन असतात, काही वेळेला कामाची जबाबदारी असतात, काही वेळेला आपल्या हाताखालच्याकडनं काही गोष्टी घडतात जे सांभाळून गेल्या. ह्या सगळ्यात होतं काही विस्मरण होतं. आपण मुद्दामून करतो असं नाही, पण न कळत होतं. जबाबदारी आहेत, प्रेशर आहेत आपल्यावरती, खूप गोष्टी आहेत. छोट्या गोष्टीचं आपल्याला सुद्धा काही वेळेला दडपण जास्त येतं आणि त्यात न कळत होतं. पण किमान त्या दिवशी तरी तुम्ही असा प्रयत्न करा. त्या दिवशी तरी मी प्रयत्न करतो की तो दिवस मी जास्तीत जास्त फोकस माझ्या अंतःकरणात, माझ्या हृदयात, शरीररूपी मंदिरात, हृदयरूपी गाभाऱ्यात बसलेल्या स्वामींच्या स्मरणात मी अखंड घालेन. जे मला माझ्या गुरूंनी सांगितलंय त्याच्यावरती जगण्याचा मी फोकस करीन. आणि दुसरं, ह्या गुरुपौर्णिमेला माझी एवढी प्रगती झाली आपल्याला कळतं. बरोबर. आपण काय करतो हे आपल्याला माहित असतं. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या गुरूंनी जे मला सांगितलंय की ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, ह्या गोष्टींप्रमाणे मी घडलो पाहिजे. मला काका नेहमी सांगायचे की अक्षय, आपण एकटे नसतो, आपले दोघं असतात. एकाला हरवायचं असतं आणि एकाला जिंकवायचं असतं. साधं आणि सोपं. अगेन की गुरुपौर्णिमेचं कसं, गुरूंनी जे सांगितलेलं तेच करणं म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं. तर आपल्यातले दोघं याचा अर्थ असा
की विकारांनी भरलेले जे असतो आपण, म्हणजे ज्याला 6 विकार 3 गुण वगैरे जे म्हणतो, आणि हे सगळं आपण जे काही आयुष्यात काम करतो हे त्या गुणांच्या त्या विकारांच्या प्रभावाखालीच करत असतो. स्वतःमध्ये बघण्याचा प्रयत्न केला की हे समजतं की माझ्या हातनं घडलेली कुठली कृती ही माझ्या कोणत्या गुणाच्या प्रभावामुळे, माझ्यावरती कोणता गुण त्यावेळेला प्रभावी होता आणि त्याच्या प्रभावाखाली माझ्याकडनं घडले हे कळतं. तर हा जो मी आहे ना, याला संपवणे आणि माझ्यातला जो कृष्ण आहे ज्याचा मी अंश आहे त्याचं अस्तित्व, म्हणजे अर्थातच आपण सद्गुरु स्वरूप होणे. मग हे सद्गुरु आणि गुरु हे दोन वेगळे म्हणजे तत्व आहेत की एकच आहे? काही फरक नाही, एकच. सद्गुरु म्हणजे आता बरेच लोक डिफरन्शिएट असं करतील की सद्गुरु म्हणजे स्वामी आणि गुरु म्हणजे देशपांडे काका किंवा गुरु म्हणजे सिद्धर स्वामी. पण मला जर विचाराल तर मला ह्यांच्यात कोणाच्यातच फरक दिसत नाही. अर्थात महाराजांची योग्यता वेगळी आहे, नो डाऊट, पण स्वामींपर्यंत जाण्याचा माझा प्रवास ज्यांनी सुखकर केला आणि ज्यांनी मला करेक्ट गाईडलाईन दिली की तू स्वामींपर्यंत कसा जाशील, पण त्यांचं महत्व कमी कसं करू. बरोबर आहे, ते तर मला यांच्यामुळे कळलंय. पहिली तर माझी आई की जिच्या गर्भात असताना तिने हे संस्कार माझ्यावर केले. दुसरं वडील की ज्यांना मला काही कळत नसताना माझ्या कानावरती गुरुचरित्र पडणं. मला आठवत नाही की स्वामी माझ्याकडनं गुरुचरित्र कधीपासून वाचून घेत आहेत, आणि मी माझ्या वडिलांना ते करताना बघणं, मलाही ते करावं असं वाटणं, माझ्याकडून ते घडणं आजही अखंड चालू आहे. आणि हे महाराज करून घेणार 100%. मग ही जी लोक आहेत मग यांचं महत्व काहीच नाही का? मला स्वतः महाराजांनीही हे सुचवलेलं की आई वडील आणि तुझ्या आयुष्यात ज्यांनी तुला माझ्याकडे कसं शिकवलं, यांना जर तू टाळलंस तर तू माझ्याकडे येऊ शकत नाहीस. म्हणजे दिवसाची सुरुवात स्वामींना नमस्कार माझा नंतर असतो, अर्थात स्मरण त्यांचं असतंच, पण देहाने जर म्हणलं तर मी पहिला नमस्कार माझ्या आईला करतो. आज वडील नाहीयेत पण आईला नमस्कार पहिला करतो, डोळे बंद करून वडिलांचं स्मरण करतो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवतो, गुरूंचं स्मरण करतो आणि त्यानंतर मग मी स्वामींना नमस्कार करतो. आणि हा दिनक्रम मला महाराजांनी लावून दिलेला. आता तुम्ही सांगा, जर त्यांनी हा दिनक्रम लावून दिलाय तर मग मी का कम्पॅरिझन करू? आणि लोकांनी हे कम्पॅरिझन करू नये, आपली ती योग्यता नाही. शिष्य म्हणून आपण जे आचरण करणं गरजेचं आहे ते म्हणजे काय, माझ्या गुरूंनी मला जे शिकवलं आणि त्यांना माझ्याकडनं जे अपेक्षित आहे ते मी करणं. आणि मला पर्सनली जर मला विचाराल तर गुरुपौर्णिमा ह्या एका दिवसाला गुरुचं महत्व असण्यापेक्षा रोज गुरुपौर्णिमेसारखी साजरी, म्हणजे जो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतो, माझ्या वडिलांनाही मी करताना बघितलं, देशपांडे काकांना करताना बघितलं की अखंड स्मरण. तो फक्त एक दिवस झाला, बरोबर, त्या दिवसाचं विशेष महत्व आहे नो डाऊट, पण तो दिवसच नुसतं उपयोगाचा नाही ना. त्यानंतर काय, त्यानंतर परत विसरून जायचं, मग याला काही अर्थ नाही. जे दुर्दैवाने आज घडते जसं तुम्ही म्हणालात, बरोबर, की ते एक फूल देणं किंवा काय, शाळेतल्या त्या गुरूंना सुद्धा आनंद केव्हा होईल. म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेलं सांगतो, शाळा सोडल्यानंतर मी शाळेत गेलो नाही परत कधी. मग मला हे संस्कार आई वडिलांनी गुरु अगेन जे माझे हे विचार हे देणारे स्वामी आहेत आणि माझ्या आयुष्यात आलेले हे सगळे गुरु, माझ्या मनात एक विचार होता की जोपर्यंत शाळारूपी ह्या गुरुच्या, म्हणजे मी माझ्या शाळेतले माझे सर बाई, ती शाळा ते वातावरण, इथं परत केव्हाच जायचं जेव्हा इथं जाण्या योग्य मी होईल. की माझ्या गुरूंना मी परत भेटलो ना तर त्यांना अभिमान वाटला पाहिजे की जर त्यांनी माझ्यावर मेहनत घेतली ना तर ती वाया नाही गेली. हे पुस्तक झालं तर मग बऱ्याच वर्षानंतर मी शाळेत गेलो, म्हटलं आता हे जावं आपण की आपल्या नंतरची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत हे सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी जेव्हा मी गेलो, माझ्या जुन्या सरांशी संपर्क केला, ज्या वेळेला त्यांना हे पुस्तक दिलं, माझ्या शाळेतले सर असो माझ्या क्लासच्या बाई असो, ज्या वेळेला त्यांना दिलं, त्यांनी मला माझ्या क्लासच्या बाईंनी विचारून टाकलं की अक्षय तू इतक्या वर्षांनी का भेटला. मी त्यांना अक्षरशः बोलून दाखवलं, म्हटलं तुमच्या समोर उभं राहताना मला एकच गोष्ट महत्वाची होती की तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की तुम्ही जे माझ्यावर मेहनत घेतली ते वाया नाही गेली. तुम्ही जे शिकवलं ते मी अंगीकार केलाय त्याचा,
आणि करतोय. मी तुमच्या समोर उभं राहताना मला लाज वाटू नये कुठली, की माझ्या सरांनी माझ्या बाईंनी माझ्यावर काहीतरी तर मेहनत घेतली. हो नक्कीच. म्हणजे हे जेव्हा मी त्यांना बोलून दाखवलं आणि त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो मी शब्दात सुद्धा नाही सांगू शकत. नक्कीच. फुल मीही दिलं पण अर्थात हे घडवणारे सुद्धा स्वामीच आहेत. म्हणजे सद्गुरू अखंड, तो तत्वरूपाने अखंड माझ्यासोबत आहे. फक्त हा विचार नाही राहिलेला. दुर्दैवानं शाळांमध्ये म्हणा किंवा हे शिकवलं नाही जाते की आपण कसं बघावं आयुष्याकडे, आपल्या सद्गुरूंकडे कसं बघावं. गुरुपौर्णिमा काय आहे, नुसतं शिकवणारा गुरु नाही, मग गुरु कसा असतो, काय असतो हे सगळं समजत नाही. सुयोग्य शिष्य घडत नाही. त्यामुळं म्हणून हे सगळं ब्रेक होतंय, जे आता असं स्वरूप आहे. आणि मीडियावरती तर आपण बघतोच, म्हणजे ते तर प्रकरणच आहोत, त्याविषयी न बोलणं असा प्रकार येतो. हल्ली बरेच असे म्हणजे चुकीचं मार्गदर्शन करणारे पूर्ण. आणि याला जबाबदार लोक आहेत. भगवद्गीता 5000 वर्षापासून आपल्याकडे भगवद्गीता आहे. नुसतंच भगवद्गीता आमचा आद्य ग्रंथ आहे, पण किती लोकांनी तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, चोखा हे जे कोण संत होऊन गेले हे सगळे ऋषितुल्य लोक आहेत. ही बरोबर, नक्कीच. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण मला ह्याच्यात कधीच फरक दिसला नाही. बरोबर. मग एक इंडोलॉजिस्टची माझे ह्याच्यावरती आर्ग्युमेंट झाले होते. तुम्हाला वाटतं त्यांचा काळ वेगळा, अरे काळ वेगळा असू दे, त्याच कृष्णाने सांगितलेली तीच गीता ज्ञानेश्वरांनी का लिहिली. भावार्थ दीपिका, जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, का बरं त्यांना तेच लिहावंसं वाटलं. म्हटलं मला कधीच फरक दिसत, तुला कसा फरक दिसतो. अगेन शरीरात अडकला आणि काळात. कृष्णाचा काळ वेगळा, ज्ञानेश्वरांचा काळ वेगळा. तत्व बघा ना, त्यातलं एक तत्व तर बघा, जाणून तर घेण्याचं, रूट्स पाशी तरी जावा. पण दुर्दैवाने ते नाही होत आणि लोकही हे समजून घेत नाहीत. त्यामुळं आणि होतं काय, ठीक आहे आयुष्य आहे म्हटल्यावर अडी अडचणी येणं हे स्वाभाविक आहे. पण मी अगदी साधन सोपं सांगतो, जे स्वामींनी मला नेहमी शिकवलं की तू कितीही डिप्रेशन मध्ये असला, म्हणजे मला माझ्याशी ट्रीट करताना की तू कितीही डिप्रेशन मध्ये असला, पोटात भूक लागल्यानंतर अन्न खाताना अन्नच खाणार ना. बरोबर आहे. डिप्रेशन आहे म्हणून दगड माती खाल्लं असं होईल नाही, कारण कळलंच नाही डिप्रेशन मध्ये मी वीट खाल्ली. नाही होऊ शकत असं. खरंय. जर डिप्रेशन मध्ये आपल्यामध्ये ही जागरूकता आहे की मला भूक लागली आहे, मला तहान लागली तर मी पाणीच प्यायलं पाहिजे, भूक लागली तर मी अन्नच खाल्लं पाहिजे, मी कपडे कुठले घालायचे, मी काय कुठं जायचं, माझ्या हाऊस माऊस पुरवताना आपण आपल्यावर इतका फोकस करतो, पैसे कसे कमवायचे, हे सगळं आपल्या ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी आपलं डोकं चालतं. पण एक की गुरु कसा असावा, बरं आपल्याकडे हे सगळे धर्मग्रंथ आहेत, बरं आपल्याकडे ही लोक आदर्श होऊन गेलेली आहेत, आपण यांची तुलना का नाही करत. कुठला संत गळ्यात सोन्याचे चैन, हातात सोन्याची कडी, ते असे मोठमोठे बसमान, अंगावर मोठमोठे कपडे, ज्याच्या मागे असे लवाजमा चालले, कुठं दिसतं असं. एक तरी उदाहरण आहे आपल्या इतिहासातलं असं. ज्ञानेश्वर महाराजांची चित्र, गुलाबराव महाराजांनी जे सांगितलं, जे अंध होते ते, त्यांच्यामुळे आज ज्ञानेश्वर महाराजांची जी आहे ती चित्र आहेत, कारण त्यांना प्रत्यक्ष दर्शन आले. पण माऊली कसेत, अंगावर सोनं आहे नाही. मग हे का लोकांना कळत नाही. दोष लोकांचा आहे, त्यांचा पण नाही की जे त्या आसनावरती बसलेले किंवा काय, हा त्यांचाही दोष नाही, हा दोष समाजाचा आहे आणि हे दुर्दैव आहे. मुळात ते जाणूनच घ्यायचं नाही ना, जे दिसतंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. एक्झॅक्टली. आणि म्हणजे इतके हॉरिबल प्रसंग मी बघितलेले की म्हणजे, आणि लोक ह्याला सर्रास बळी पडत आहेत. अगेन स्वतःला न समजून घेणं हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. की मी कोण आहे हे कळत नाही, त्यामुळे गुरु कळत नाही दुर्दैवानं. त्यामुळे मग मी कोणाकडे जावं, मग आयुष्यात अडचण आली की मग कुठेतरी प्रश्नोत्तराची तास. बरोबर. माझ्याही आयुष्यात अडचणी आजही आहेत, पण माझ्या आयुष्यात आलेल्या माझ्या गुरुने असे कधीही प्रश्नोत्तराचे तास घेतले नाहीत, किंवा त्यांनी मला कधी सांगितले नाही इथे 101 ठेव, किंवा इथे ही स्वामींची गादी आहे, गादीवर दर गुरुवारी अभिषेक करत जा, हे असलं कधीच मला माझ्या गुरुनी सांगितलं नाही. मुळात गरजच नाहीये, गरजच नाही. त्यांनी माझ्यातल्या, म्हणजे त्यांनी मला इंडिपेंडंट बनवण्याचा प्रयत्न केला.
ना की तू डिपेंडंट हो. मग कुठेतरी पत्रिका दाखवायला जा, हे कर ते कर, मग ही अडचण कशी निघेल, मग हे कसं होईल असं होईल, असं असा गुरु नसतो जो तुम्हाला तुमच्यावरती निर्भर ठेवेल. की मी बघतो माझे काही मित्र होते की आयुष्यात काही डिसिजन घ्यायचं आहे तर पहिलं XYZ व्यक्तीकडे जा. अरे काय हे, मग तुमची विवेक बुद्धी कुठे गेली? खरंय. मला माझ्या गुरूंनी कधीही असं सांगितलं नाही, कधीच नाही. जो तुम्हाला इंडिपेंडंट करेल ना तोच खरा गुरु आहे, ना की जो तुम्हाला त्याच्यावरती अवलंबून राहील की तुमच्या आयुष्यात काही जरी झालं की पहिलं मला विचारायचं. बरोबर. असा गुरु नसतो. खरंय. स्वतःवर अवलंबून ठेवणारा सुद्धा गुरु कधीच नसतो. शिष्याला गुरु पूर्णपणे स्वावलंबी बनवतो आणि असा बनवतो की तो शिष्य इतरांचा आधार होईल, ना की तो शिष्य दुसऱ्याचा आधार घेत बसेल किंवा त्याला सतत आधाराची गरज लागेल. असा गुरु होऊच शकत नाही. तर हे तुम्ही खूप छान बोललात की गुरु आपल्याला इंडिपेंडंट बनवतो. आता हे म्हणजे मला असं वाटतं की हे आपल्याला अगदी लहानपणापासून समजलं पाहिजे. तेव्हा कुठे आपण ह्या सगळ्याचं आचरण करू. किंवा ही भगवद्गीता ही जनरली वाचली कधी जाते, जेव्हा तुम्ही मोठे होता किंवा काय. मग ह्याचं महत्व लहान मुलांना आपल्याला जर समजावून द्यायचं असेल तर ते आपण कसं देऊ शकतो? आता आपलं जे प्रेक्षक वर्ग हे पॉडकास्ट ऐकत असतील, कितीतरी पालक वर्ग ह्याच्यामध्ये असतील, त्यांच्याही मनात हा प्रश्न असेल की जे अक्षयदादा तुम्ही आता इतकं छान सांगितलंय गुरुतत्वाबद्दल किंवा काय, पण आपल्या मुलांना हे कसं समजावून सांगायचं? 2 गोष्टी. गुरु ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट शिकवतो ना ती बेसिकली त्याच्या स्वतःच्या आचरणात असते. मला माझ्या गुरूंनी जे जे शिकवले हे म्हणजे वैराग्य, एकच उदाहरण ज्यातनं खरं गुरु कळतो, तो स्वतः त्याच्या अंगी ते वैराग्य दिसतं. बरोबर. म्हणजेच काय, लीडिंग बाय एक्झाम्पल. लहान मुलांसाठी तुम्ही जेव्हा तुमचं एक्झाम्पल सेट कराल त्यावेळेला ते त्यांना जास्त पटतं. तुम्ही तुमच्या मुलांमध्ये सुद्धा ऑब्झर्व करा, तुमच्या मुलांमध्ये तुमचे गुण असतात का नाही? हो, असतात. तुमच्या काही सवयी त्यांनी पिकअप केलेल्या आहेत का नाही? हो. नकळत, तुमच्या नकळत. हो. म्हणजेच काय, ते ऑब्झर्व करतायत. डेफिनेटली. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतरी गुरु, आता लहान मुलांना सांगताना तुम्ही गोष्टीरूप सांगा, त्यांच्याशी खेळताना किंवा म्हणजे बेसिकली त्यांना जर सांगायचं असेल तर आपल्याला आपली बुद्धी ही त्यांच्या लेवलला न्यावी लागेल आणि पॅरलली आपल्याला त्यांच्यासाठी एक्झाम्पल व्हावं लागेल की नाही यार, माझी आई पण असं करते, माझे बाबा पण असं करतात. ज्या वेळेला ते बघतील, आणि यात आणखीन एक मी ऍडिशन असं करेन, नक्कीच व्ह्युअर्सला पण नक्कीच सांगायला आवडेल की ते म्हणजे आईनी वडिलांचं महत्व मुलाला सांगितलं पाहिजे सगळ्या दृष्टीने, की वडील हे कसं करतात, वडील हे गुरु कसे आहेत, वडील तुला कसं सांभाळतात. आणि एक्झॅक्टली सेम वे वडिलांनी हे सांगितलं पाहिजे की आई कशी महत्वाची आहे, आईचं महत्व कसं आहे, आईच्या गर्भात तू कसा होतास. अर्थात जसं जसं तुमचं मुलाचं जे वय असेल आणि त्याच्यातली मॅच्युरिटी थोडी ओळखून तुम्ही त्याला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि मुलांना गोष्टी रूपाने सांगितलं ते जास्त पटतं. बरोबर आहे. आणि तुम्ही जेव्हा एखाद्या तुमच्या आचरणात जेव्हा ती गोष्ट असेल की तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुविषयी तुमची लीनता कशी आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना कसं गुरु स्वरूप मानताय, तेव्हा तुमची मुलं आपोआप तुम्हाला सुद्धा तसं मानायला लागतील. बरोबर आहे. लीडिंग बाय एक्झाम्पल. मी साधं आणि सोपं सांगेन की तुम्ही स्वतः तुमच्या मुलांसाठी एक्झाम्पल व्हा. यस, माझ्या आई वडिलांचं आचरण असं आहे आणि मला तेच मान्य आहे, जे मी केलेलं आहे. बरोबर. मला माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं आचरण मला ते पटलं. मी त्यांच्या आयुष्यात ते जगताना बघितलं, ते जगताना त्यांना कसे फायदे झाले आणि त्यांच्यात एक ट्रिमेंडस बदल मी बघितला जो मला आवडला की यस, असावं तर असं असावं. खरंय. सेम मी पण माझ्या आई वडिलांना फॉलो करत शिकलो. तुम्ही जेव्हा तसं कराल तुमची मुलं तुम्हाला डेफिनेटली फॉलो करते. आणि त्यातनंच म्हणजे खरं असं आहे ना की एका पिढीतनं दुसरी पिढी घडती, दुसऱ्या पिढीतनं तिसरी पिढी घडते. खरंय. हे आपोआप घडत जातं आणि न कळत घरातच गुरु शिष्य परंपरा व्हायला लागते. अगदीच खरंय. आतापर्यंत दादा आपल्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही सांगितलं की गुरु कसा असावा किंवा त्याची योग्य लक्षणं काय. सो खरंच खूप छान मार्गदर्शन तुमच्याकडून मिळालं. आता एक शेवटचा प्रश्न की योग्य शिष्य कसा असावा किंवा त्याची लक्षणं कशी असली पाहिजेत? ह्याविषयी बोलताना एक उदाहरण देतो. समर्थ रामदासांचे जे शिष्य होते कल्याण स्वामी, रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या गोष्टी फार फेमस आहेत.
आणि कल्याण स्वामींसारखं म्हणजे त्यांनी जी प्रखर तपश्चर्या केली, म्हणजे महाराज आजही सज्जनगडावरती ते 2 हंडेत जे कल्याण स्वामी खालनं उरमोडी नदीवरनं भरून घ्यायचे आणि कावडीवरनं आणायचे. मग त्याचं वजन आणि पाणी भरल्यानंतर जे त्याचं वजन रिकाम असतानाचं त्याचं वजन आणि पाणी भरल्यानंतर वजन त्यात ते कावडीवर भरून आणायचं. मग उरमोडी नदीवरनं सज्जनगडावरती जावा आणि सज्जनगडावरनं तुम्ही फक्त तो परिसर तिथल्या लोकांना जरी विचारलं तरी सांगतील की कल्याण स्वामी कुठून हे हंडे भरून आणायचे. तेवढंच फक्त बघितलं तर तुम्हाला कळेल की काय निष्ठा असते त्याची. आणि त्यांचंच उदाहरण देताना आणखीन एक म्हणजे मी जर चुकत नसेल तर हा कल्याण स्वामींबरोबर घडलेलाच प्रसंग आहे की समर्थांनी पायाला आंबा बांधला होता आणि त्याला पायाला असा आंबा ठेवला आणि त्याला चिंदीने म्हणाले मला गळू झालाय म्हणून सांगितलं आणि जो कोणी हे चोखेल तरच माझा गळू बरा होईल. कल्याण स्वामींनी विचार न करता त्याला तोंड लावून चोखायला सुरुवात केली. बेसिकली तो आंबा होता. पण बाकी सगळे शिष्य मागे गेले आणि कल्याण स्वामी मागे गेले नाही. त्यांच्यासाठी महत्वाचं होतं ते म्हणजे की माझ्या सद्गुरूंना जो आजार झालाय जर तो कोणीतरी चोखल्याने जर बरा होणार असेल तर ते मी करीन. मग काय गुरुवरची निष्ठा असेल. आणि गुरुवरची निष्ठा म्हणजे आता ह्याच्यापेक्षा काय वेगळं उदाहरण देणार की गुरुचा आजार मला झाला तरी चालेल, बाकीचे सगळे शिष्य मागे सरकले पण कल्याण स्वामी मागे सरकले नाहीत. ते बदले नाहीत, घाबरले नाहीत आणि त्यांच्या मनात जरासा म्हणजे सेकंदासाठी सुद्धा हा विचार आला नाही की तो रोग आहे काय वगैरे वगैरे, मला काय होईल, माझ्या गुरूंना जर ते बरं होणार असेल तर ते मी करेन. ज्या वेळेला म्हणू शकतात डेडिकेशन, पूर्णपणे डेडिकेशन. बरोबर. गुरु काय करतो हे तुम्हाला तेव्हाच समजतं ज्या वेळेला तुम्ही गुरुला समजून घेण्याचा प्रयत्न करता. लोक बरेच वेळेला आहे ना गुरु 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 करायला थोडस एक जोड इन्फॉर्मेशन की गुरु शोधत फिरतात. पण प्रॉब्लेम हाच येतो की गुरु शोधताना माझ्यात मी एक आयडियल स्टुडंट कसा होईल, स्टुडंट ऍज अ गुड स्टुडंट माझ्यामध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजेत आपण ह्याच्यावर विचारच करत नाही. गुरु शोधायचा नसतो, गुरु आपोआप आयुष्यात येतो ज्या वेळेला तुमच्यामध्ये भक्तीचा अंकुर फुटतो आणि ज्या वेळेला तुम्ही म्हणजे चांगला विद्यार्थी होण्याचं लक्षण कशी आहेत की तो चांगला ऐकणारा पाहिजे, अभ्यासू वृत्ती पाहिजे. बरोबर आहे. जे आपण म्हणतो ना ह्याच बेसिकली क्वालिटीज आहेत. ह्या क्वालिटीज ज्या वेळेला आपल्यात यायला लागतात आणि ज्या वेळेला खरोखर अंतःकरणातनं तळमळ निर्माण होते त्यावेळेला तो गुरु आपोआप मिळतो. गुरु आपोआप येतो आयुष्यात, तुम्हाला गुरुकडे जावं लागत नाही. मी स्व अनुभवातून सांगतो. ज्या वेळेला तुमच्यामध्ये तळमळ निर्माण होईल त्यावेळेला तो गुरु तुमच्या आयुष्यात येऊन भेटेल. फक्त शिष्य होण्यासाठी महत्वाचे लक्षण ते म्हणजे आपल्यामध्ये ते आचरण घेण्याची, ते ग्रहण करण्याची कपॅसिटी तुम्ही डेव्हलप करा. अहंकार बाजूला ठेवा, कारण मेजॉरिटी आड येतो ना तो आपला अहंकारच येतो. आजही गुरु म्हणलं किंवा गुरु असे बोलल तर बऱ्याच लोकांचं असं आहे की माझ्याशी बोलणारी पण लोक ज्यांना असं वाटतं की हे गुरु बिरू मला काही गरज नाही. मला गरज नाही, जसं मी मगाशी म्हणालो होतो की मला गरज नाही हे म्हणणंच अहंकाराचं लक्षण आहे. आणि अहंकार आहे म्हणजे तुला तुझ्या आयुष्यात गुरु कधीच येऊ शकत नाही. खरंय. जे 6 विकार आपल्याला आहेत ते विकार ज्यावेळेला आपण बाजूला करण्याचा प्रयत्न करतो किंवा जेव्हा आपल्यात हे जाणीव निर्माण की नाही यार हे मी असं असलं नाही पाहिजे, मग मी कसं असलं पाहिजे हा विचार मनात येणं आणि त्याप्रमाणे स्वतःला मोल्ड करण्यासाठी अनुकूल करणं म्हणजे पाण्यासारखं राहायचं. थोडक्यात पाण्याला तुम्ही ग्लासात टाकलं ग्लासाचा आकार घेतो, माठात टाकलं माठाचा आकार येतो, बाटलीत टाकलं तर बाटलीचा आकार येतो. पाण्यासारखं व्हा. खरंय. ज्या वेळेला तुमच्यामध्ये ह्या क्वालिटीज येतील त्यावेळेला आपोआप गुरु तुम्हाला येऊन भेटेल. तुम्हाला कुठेही जावं लागत नाही आणि ह्याच क्वालिटी असणं गरजेचं आहे. उत्तम उदाहरण कल्याण स्वामी हे बघावं, कोणीही बघावं, त्यांच्याविषयी जाणून घ्यावं, समजेल की मी कसा पाहिजे. ज्या वेळेला समर्थ गेले आणि कल्याण स्वामींना कळालं आणि त्यानंतर जेव्हा कल्याण स्वामी तिथं आले आणि त्यावेळेला गुरु माऊली म्हणून जेव्हा त्यांनी कडकडून मिठी मारली, आजही तुम्ही सज्जनगडावरती जावा, ती जी शिळा आहे समर्थ रामदासांची
समाधीशी आहे ती मोठी, बर. तिला तडा गेलेला आहे आणि त्यातनं तडा गेला, समर्थ सुद्धा कळवळले आणि त्यातून प्रत्यक्ष त्यांनी कल्याण स्वामींना दर्शन दिलेलं वा, त्या शिलेतून बाहेरून. मस्तच. ज्या वेळेला आपण असे होतो तिकडनं साथ दिली आपण की प्रतिसाद येतोच, असं होणारच नाही की प्रतिसाद येणार नाही. फक्त सरेंडर होण्याची ती वृत्ती आपल्यात येणं गरजेचं आहे. खरंय. खूप छान दादा, खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली. आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, ह्याचं उत्तम मार्गदर्शन आपल्याला मिळालंय. आणि नक्कीच प्रेक्षक हो, तुम्ही आमच्या या आजच्या पॉडकास्टला आवर्जून प्रतिक्रिया द्या. दादांकडून अजून तुम्हाला काय ऐकायला आवडेल हेही तुम्ही आम्हाला सांगा. दादा, आम्हाला शाळेत शिकवायचे, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आजपासून गुरुपौर्णिमेपासूनच नक्कीच आपण हाच वारसा पुढे नक्कीच. नेऊयात. नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. दादा, तुमचे देखील पुन्हा एकदा आभार. धन्यवाद तुम्ही इथे बोलवल्याबद्दल आणि बोलायची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.